मी विलास कुंभारवार, राज्याध्यक्ष महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत कामगार सेना, स्वाभिमान भारतीय कामगार सेना यांच्यासोबत राज्यभरात आपल्या 30 जिल्ह्यामध्ये आपण काम करतो आहे। आज या जिल्हा परिषदेने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे आपण या जिल्ह्यातील सर्व कर्मचारी या जिल्हा परिषदेच्या दालनात येऊन बसलेले आहेत। ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या रास्त मागण्या आहेत, या स्तरावरच्या मागण्या आहेत। या मागण्या म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जो वेतन आहे तो वेतन 50% 75% दिल्या जातं, काही ठिकाणी 100% दिल्या जातं। पण ज्या ठिकाणी 25% आणि 50% आणि 75% दिला जातो त्याच्यातलं 50% ग्रामपंचायतीचा हिस्सा आणि 25% ग्रामपंचायतीचा हिस्सा ते अद्यापही दिला गेलेला नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, यांना राहणीमान भत्ता 1 एप्रिल 2007 पासून लागू झालेला आहे। आज त्यांचे वेळोवेळी दर 6 महिन्यांनी दर वाढतात, परंतु या कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता मिळत नाही। तसंच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं भविष्य निर्वाह निधी कपात केला जातं, परंतु या जिल्ह्यामध्ये भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही। यामुळे आपण या जिल्हा परिषदेवरती धरणा आंदोलन, ठिय्या आंदोलन आयोजित केलेलं आहे। या जिल्हा प्रशासनाने आमच्या रास्त मागण्याकडे लक्ष घालावं अशी विनंती आहे। या जिल्हा प्रशासनाने आमच्या मागण्यावरती लक्ष घातलं नाही किंवा आमच्या मागण्या लेखी स्वरूपात दिल्या नाही तर आपण या ठिकाणी 1 तास वाट बघणार आहे। 1 तासानंतर सरळ थेट आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो, जिल्हा प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी सहकार्य करावं। आमचं तोल सुटला तर आम्ही तुमच्या कॅबिनमध्ये सुद्धा एवढेही कर्मचारी ठिय्या मांडून बसणार आहेत। तेव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालावं अशी माझी